शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मारकाचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। कल्याणमधल्या काळा तलाव परिसरात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे। कल्याणमध्ये शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे, मात्र बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं विशेष परवानगी दिली। देशात काळ्याचं पांढरं होतंय, मात्र आम्ही काळा तलाव भगवा करून दाखवला, अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून खोचक प्रतिक्रिया दिली। बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते, तसंच शिवसैनिकांनी देखील काळा तलाव परिसरात मोठी गर्दी केली होती। संपूर्ण म्हणजे काळा तलाव म्हटल्यानंतर काळ्या शब्दाला लाज वाटेल अशी या तलावाची परिस्थिती होती। सांडपाणी येत होतं, गटारगंगा झाली होती आणि तो तलाव आता हा असा स्वच्छ झालेला आहे। रवीजी, आपण बोललात ते खरं आहे की सध्या देशामध्ये काळा आणि पांढरा हा शब्द आहे। काळ्याचं पांढरं होतंय, आम्ही इकडे काळ्याचं भगवं केलेलं आहे। गेल्याही वेळेला मी इथे आलो होतो, डोंबिवलीमध्ये होतो आणि त्याही वेळेला आचारसंहिता होती, याही वेळेला आचारसंहिता आहे। हे काय मला कळत नाही, नेमकं कल्याण डोंबिवलीचा कार्यक्रम म्हटल्यावर ती आचारसंहिता कशी लागते कळत नाही मला। पण आज मला निवडणूक आयुक्तांना सुद्धा धन्यवाद द्यायचे, कारण ज्या वेळेला आपले खासदार अनिल देसाई त्यांना भेटायला गेले आणि त्यांना सगळं समजून सांगितलं की शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे, तसं इथे थेट नागरिकांच्या मतदानाचा काही तसा संबंध नाही आहे। आणि जेव्हा त्यांना कळलं की शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचं लोकार्पण होतं, अनावरण होतंय, त्यांनी मला वाटतं क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ त्यांना म्हटलं की नाही, बाळासाहेबांचं स्मारक होतंय, गो अहेड करा तुम्ही म्हणे, कारण खूप चांगलं काम होतंय।